मित्रांनो नमस्कार. मी तुमचा दोस्त डॉक्टर संजय शंकर उत्तरवार, डायरेक्टर सारेगामा कल्चर ग्रुप नागपूर, पुणे, मुंबई. आता आपल्यासोबत आहेत छत्रपाल निनावे सर, जे एक दिग्दर्शक आहेत आणि आपल्याच भागातले आहेत, आपले विदर्भातले आहेत. या फिल्म फेस्टिवलमध्ये सगळ्यात पहिला पिक्चर त्यांचा होता घात, ज्या पिक्चरमध्ये नक्षल समस्येवर त्यांनी फार आसूड ओढलेत आणि फार अतिशय प्रभावीपणे तो पिक्चरचे सादरीकरण झाला आणि त्यातली स्टारकास्ट पण खूप तगडी होती. तर सरांकडनं आपण ऐकूया की सरांना या पिक्चरची स्फूर्ती म्हणा की चालना म्हणा कुठून मिळाली. सर प्लीज. तर मला जंगलं खूप आवडतात, तर मला जंगलांवर एक पिक्चर करायचा होता. विदर्भातल्या जंगलांवर एक मला फिल्म करायची इच्छा होती आणि त्यामुळे तिथे नक्षल पोलीस आणि ट्रायबल्स हे आले, ऑटोमॅटिक आले आणि मग ती थ्रिलर बनत गेली. तर जिथे आम्ही शूट केलं आहे तिथनं माझ्या आजोबांचं गाव 50 किलोमीटरवर आहे. तर ते पण एक मोटिवेशन होतं की आपल्या एरियातली रूटेड स्टोरी सांगावी. येस. हे इन्स्पिरेशन होतं की जंगलातली इथल्या प्रॉब्लेम्समधले आणि आपल्या एरियातली स्टोरी अगदी सांगायला बरोबर. पाहिजे. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पिक्चरमध्ये सगळे स्थानिक कलावंत आहेत. म्हणजे कुठलाही मोठा चेहरा न घेता, म्हणजे मला वाटतं एक किंवा दोन मोठे चेहरे न घेऊन सरांनी हा पिक्चर अतिशय यशस्वीपणे सादर केला. काही काही प्रसंग इतके थरारक आहे, तुम्हाला सांगतो मी, अगदी अंगावर काटा येतो. ते बेटावरचं चित्रण आहे ना, आणि तो वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज आणि ते म्हणजे नक्षलवाद्यांचं जीवन इतक्या जवळून मला या पिक्चरमध्ये पाहायला मिळालं. नक्षलवाद्यांबद्दल ऐकून खूप आहे, गडचिरोलीमध्ये आहेत, भामरागडमध्ये आहेत वगैरे वगैरे, पण त्यांची लाईफस्टाईल काय आहे, त्यांची लाईन ऑफ थिंकिंग काय आहे, ते कसा विचार करतात, सिस्टीमच्या अगेन्स्ट का त्यांचा झगडा आहे, हे सरांनी अतिशय समर्थपणे दाखवलं आहे मित्रांनो. आणि मला वाटतं या त्यांच्या कार्यात सर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. हा पिक्चर तुम्ही जरूर बघा, अतिशय सुंदर पिक्चर आहे. सर, सारेगामा परिवाराकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या आगामी पिक्चरबद्दल काही बोलू शकत असा आम्हाला सांगू शकत असाल तर सांगा प्लीज. माझा नेक्स्ट फिल्म 90sमध्ये माझ्या शाळेच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांवर आहे. अच्छा. आमच्या शाळेमध्ये असताना ऑर्थोडॉक्स कल्चर होतं, मुला मुलींना बोलू द्यायचे नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आम्ही पण त्यातनंच गेलो आहे. तर त्या मुलाला जी एखादी मुलगी आवडत असेल हां, तर त्याला सांगणं की मी तुम्हाला आवडतेस हे खूप धोकादायक होतं. ती अगदी. मुलगी ती बाबाला सांगेल. वडील, हो, हो, हो. तुमचे स्वतःचे पॅरेंट्स, येस येस हे येस सगळे येस. टीचर्स हो किंवा हो हो. त्याच्या तिला आवडणारा अजून एक, तिच्यावर प्रेम करणारा अजून एखादा अगदी XYZ. बरोबर, अगदी बरोबर. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये तो मुलाला आपल्या ती भावना एक्सप्रेस करायची असते हां, आणि मग ती मुलीचा वडिलांची ट्रान्सफर होते, ती मुली शाळा सोडून निघून जाते आणि याच्या लाईफमध्ये व्हायलन्स येतो अच्छा. आणि तो टीनेज व्हायलन्सवर तो कसा डील करतो त्या इमोशन्सला. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छत्रपती साहेब, तुमचं स्कूलिंग कुठनं झालं? माझ्या CP अँड बेरार रवीनगर, नागपूर. ओके मित्रांनो, सर नागपूरचेच आहेत, विदर्भाचेच आहेत. थँक्यू सर. थँक्यू. या, आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू.